नेहमी घरात चपात्या उरतात आणि त्या चपात्यांचं करायचं काय हाच प्रश्न पडतो आणि चपातीचा चिवडा तर कोणीच खात नाही. तर चला आज आपण ह्या उरलेल्या चपात्यांपासून काहीतरी वेगळं बनवूया. तर इथे मी चपातीनं ट्रँगल्समध्ये कट करून घेतलेली आहे. एक कच्चा बटाटा किसून घ्यायचा आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून बाउलमध्ये आपण हा बटाटा काढून घेऊ. यामध्येच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, आवडीनुसार चिली फ्लेक्स, थोडीशी हळद, जिरा पावडर आणि ओवा हातावर क्रश करून टाकायचा. थोडीशी हिंग टाकली आहे, पांढरे तीळ टाकायचे, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण बाइंडिंगसाठी 2 चम्मच बेसन पीठ आणि 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता पाणी न टाकता आपण हे व्यवस्थित मिक्स करू. आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून स्मूथ असं हे बॅटर आपल्याला रेडी करायचं. यामध्येच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि परत हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून आपलं हे बॅटर झालं आहे रेडी. आता आपण जी चपाती कट करून घेतलेली आहे ना, तर ती आपल्याला या बॅटरमध्ये अशा पद्धतीने डीप करून घ्यायची आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आणि गरम गरम तेलामध्ये ना आपल्याला हे ट्रायंगल्स छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. आणि बघू शकता मस्त आपले हे ट्रायंगल्स फ्राय झालेले आहेत. तर चपातीपासून ना तर नेहमी तेच ते पदार्थ बनवल्यापेक्षा ना एकदा हे क्यूट ट्रायंगल्स नक्की बनवून बघा.